तर आम्ही आता आलेलो तर कॉलेजमध्ये इंडिपेंडंट डे साजरा करायला. नाही हे तुझं आहे का, कसं हृदय कसं आहे तुझं, काळ आहे का? नाही लंग्स. आणि हे काय तर अशा प्रकारे इथं रांगोळी काढलेल्या आहेत. तर हे हा माझा मित्र आहे धवणे. आणि हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. हा आहे आमेर आणि मी आज आलतो कॉलेजमध्ये. आणि इथं उदय इंगळे आहे आणि आम्ही तिघं आलतो आज कॉलेजला. तर आम्ही जेव्हा ह्या कॉलेजमधून बाहेर निघलो BCom नंतर, त्यानंतर इथलं कन्स्ट्रक्शन सुरू झालं आहे आणि नवीन लायब्ररी बनायला लागली. म्हणजे जेव्हा आम्ही होतो तेव्हा नाही बनली. हे असं ह्यांचं कॉलेजचं म्हणणं की मी जेव्हा शाळामध्ये होतो तेव्हा शाळामधून बाहेर निघलो की लगेच शाळाची डेव्हलपमेंट झाली. आणि जेव्हा मी कॉलेजमधून बाहेर निघलो तेव्हा कॉलेजची डेव्हलपमेंट व्हायला लागली, मोबाईल पडायला लागला आहे. आणि ही इथं होणार आहे ती 5 मजली बिल्डिंग. आणि इथं म्हणजे पहिलं काय होतं, पहिलं इथं छोटी लायब्ररी होती. म्हणजे इतकी खूप बारीक लायब्ररी होती. आणि आता तुम्ही बघू शकता म्हणजे खूप मोठा इथं 5 मजली होणार आहे बाबा. 5 मजली म्हणजे लिफ्ट सोबत होणार आहे पुन्हा. आणि हे आहे सायन्स विंग, म्हणजे सायन्सला पंख फुटले तिथं. आमेर आ गया आहे गाईज. तर गाईज आम्ही आता इथं आमच्या फॅकल्टीच्या समोर आलो आणि इथं काही मुलींनी किंवा मुलींनीच केलेलं असणार आहे. चांगले रांगोळी काढून ठेवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे इथं रांगोळी काढलेल्या आहेत. तर ह्याच्यावर काहीतरी मिनिंग पण आहे, म्हणजे विमल नका खाऊ आणि सुट्टा पण नाही, दारू पण नाही, आणि हे काय सिगरेट पण नाही प्यायची, स्टिंग पण नाही. अरे यार, स्टिंग तर सगळेच पेत असतील. तू पेतो का स्टिंग? आणि हे काय पर्यावरण संरक्षण, सकाळी लवकर उठा, नाही काळाची गरज. आणि इथं काय इथं पाणी वाचवा, अर्थ वाचवा, सायकलिंग करा, विंड एनर्जी. आणि इथं डिजिटल भारत, विकसित भारत, वायफाय सगळं इथं काय. आणि ह्या रांगोळीमध्ये हा डिजिटल मॅप नाही, हे काय स्वस्थ शरीर, हा एक रोड मॅप आहे. म्हणजे इथं एक नाही अर्थ आहे, अर्थ काढलेले. आणि इथं काय पण इथं काय भूत काय. आणि हे काय हे विषय, हा हे कंकाळ काय आहे ते विषय, ते काहीच तुम्ही मला सांगायचे काय कमेंटमध्ये. आणि अंमली पदार्थ, हा हे असं खाऊ नका, म्हणजे ॲसिडिक पदार्थ खाऊ नका असा विषय त्याचा. आणि हे काय हे लंग्स आहेत. आणि एक डार्क लंग्स, म्हणजे सिगरेट पिणाऱ्याचा किंवा दारू पिणाऱ्याचा डार्क लंग होऊन जातो. आणि जे स्वस्त माझ्यासारखं असतं त्याचं हे रेड असतं, म्हणजे माझ्यासारखं स्वस्त राहायचा अर्थ. नाही तुझं आहे का, कसं हृदय कसं आहे तुझं, काळ आहे का? नाही लंग्स. आणि हे काय से नो टू ड्रग्स. तर इथं आहे से नो टू ड्रग्स. म्हणजे आपण ड्रग्स, आणि एक विषय म्हणजे ड्रग्सला हे पण म्हणतात की जे आपले गोळ्या औषध असतात त्याला पण ड्रग्स म्हणतात. इथं यांनी ऑर्गॅनिक ड्रग्स किंवा जे इलिगल ड्रग्स आहेत त्यांना न म्हणायला पाहिजे. से यस टू लाईफ, म्हणजे जगण्यावरती फोकस करा असं त्याचं मिनिंग आहे. इथं एक अजून आहे मरण्यावर फोकस आणि आपण का मरण्यावर फोकस करायला घ्यायचा अर्थ. आणि इथं काय सगळीकडे तेच आहे, नशेला नकार जीवनाचा होकार. तर हे आहे. आणि इथं काय नशा छोडो जीवन छोडो, नशा जोडो जीवन छोडो असं पाहिजे इथं. नशा जोडो जीवन छोडो म्हणजे निगेटिव्ह लोकांना जास्त लवकर कळत आहे. तर इथं झिंजीचं आलेलं आहे, म्हणजे इथं कोणतरी CGPचा बडा फॅन था. ही मला खूप आवडलेली आहे. म्हणजे कुणीतरी हे बनवलेलं आहे का, ते विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी झिंजी आहे आणि तिने बराबर टार्गेट केलेलं आहे. मॅप तर खूपच भारी. आणि मॅपमधून आपलं खालचं जे म्हणजे रामेश्वरम ते आहे ते गायब करून टाकलेलं आहे. इथं काय पाणी भरणार आहे का नंतर? रांगोळी बघून तर मला वाटतं याला मायनसमध्येच मार्क लागेल. आणि पुन्हा इथं लेडीज आहे. लेडीजचा हात कुठे आहे? लेडीजचा हात स्वतःच्याच गळ्याला आहे. आता फक्त एक लास्ट रांगोळी राहिलेली, ती एक आपण बघून टाकू. लास्ट 2 आहेत 2. तर इथं आयफोन फोन मोबाईल, म्हणजे हे नका करू असा विषय. काय हे सांग ना, काय पण हे आहे काय इसका मिनिंग. अरे मला वाटतं हे हात आहे, इकडं याला एक फेस आहे आणि इकडं हात आहे. मोबाईल आहे का हा? मोबाईलच वाटायला लागला, पण एक कॅमेरा कसं काय? आजकालचे मोबाईलला 2-3 कॅमेरा आहेत ना. तर व्हॉट इज दिस यू कॅन. आणि ये क्या है, हे क्या आखिर हे कहना क्या चाहते हो इससे? तिकडे आहे ते बघू नका म्हणून तोंड इकडे आहे. हा म्हणजे फोनला आपण कुठं तोंड दिलंय ना बाबा, एवढं मोठं तोंड. हे काय हे डोळे का मारून दिले? मग विषय असा आहे, आपण त्याच्या माणूस काढून डायरेक्ट म्हणून हाताला तोंड कमून दिलंय माहिती का? त्याचा अर्थ म्हणजे ते
आपण ते फोनशी इतकं कनेक्टेड झालोत की आपणच ते फोनला चिटकून राहायला लागलोत असा विषय त्याचा. हो. आप फिलिंग को समजली और यापैकी आहे नशामुक्त भारत. हे नशे मला आजकाल वाटायला लागले खूप जण नशेमध्ये आहेत वाटतं, म्हणून मला जितकं म्हणजे या पूर्ण रांगोळींमध्ये नशामुक्तचं खूप जास्त आहे, म्हणजे खूप तर हे जास्त. गोपालची ब्लॉगिंग बघून तर वाटत असेल. मी नशा सस्ते नशे स्वस्त नशा भारत. आता मी आमिर आम्हाला सोडून चाललेलं आहे गाईज, उद्या येणार आहे. वरी काय वरी नाही सोडून चाललाय फक्त, कुठं चाललाय काय माहित नाही. घरी चाललाय. घरी चाललाय, घरी जा आमिर. बरं. धीरे से जादू. पटकन झालं. आणि आता हां तेच ना, आता काहीच वाटत नाही, म्हणजे एक माझ्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड झाला आहे का हां तसंच. तर अजून काय एक्सप्लेन करू मी कॉलेजबद्दल काही एक्सप्लेन करायसारखंच नाही आहे. हां इतकं भारी कॉलेज आहे, एक्सप्लेन आपण करू शकतो नाही, फक्त एक्सप्रेस करू शकतो, इमॅजिन करू शकतो. फक्त इमॅजिनेशन करू शकतो की कॉलेज असं आहे का असं नाही. तर आता मला थोडी पाणी प्यायची इच्छा झाली, म्हणून आपण पाणी भरून घेऊत. तांगडे सर भेटलेले तिथं, तांगडे सर. मी सगळ्या नळांचं थोडं थोडं घेतो. हे तर मला चालू बी करता येई नाही, आणि हे पण नाही, हे आहे. आणि ह्याचं गार पाणी, ह्या नळाचं गार आहे, आणि ह्यांचं नाही, म्हणजे त्या मोटरी बनवून येते. ह्याला बंद करतो मी एक बार. मग तांगडे सर काय म्हणता? नमस्ते 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 कुठे आहेत तुम्ही? गाईज. आता आम्ही चाललो होतो घरी. The next day. तर गाईज आज आहे 15 ऑगस्ट आणि मी आज चाललेलो आहे कॉलेजला. पावती दाखवायला लागला आपल्याच कॉलेजमध्ये जायला, आपल्यालाच हा बघ ना यार, प्रूफ दाखव. लगेच आम्हाला काय करायचं किंवा सामान. तर हा माझा मित्र आहे धवणे, आणि हे उदय तर तुम्ही त्याला ओळखतच असताना, आणि हा नितीन गलांडे. तर आम्ही आता आलेलो तर कॉलेजमध्ये इंडिपेंडंट डे साजरा करायला. नितीन आणि उदय अजून फोटो काढतात ते मी तुम्हाला दाखवतो. आपलं बारकं पोरगं कुठे, नितीन कुठे? हाय हाय तिकडे कोपऱ्यात. हा ते फौजीचे फोटो काढायला तिथं फोटोग्राफर झाले ते एक प्रकारे. विद्यार्थ्यांचे फोटो काढायला ते ACCचे.